नमस्कार, मी नंदेश केडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. दापोली गुहागरमधून गीतेना मताधिक्य, तर आमदार योगेश कदम प्रतिज्ञा पाळणार का? आमदार योगेश कदम यांनी शब्द पाळावा, संजय कदम यांचं आव्हान. चिपळूणमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा, चिपळूणात फुलांची बाग सुरू, चिपळूण नगरपालिकेचा उपक्रम. पदवीधर मतदारसंघावरून महायुतीत बनाव, दीपक सावंत संजय मोरे यांचे अर्ज दाखल. महाराष्ट्रामध्ये 10 जूनला येणार पाऊस, मान्सून केरळमध्ये आधीच दाखल. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांचा विजय झाला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात खरा विजय हा आनंद गीते यांचाच आहे. कारण दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात तटकरेंच्यापेक्षा अधिक मते ही आनंद गीते यांना मिळाली आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार योगेश कदम यांनी तर दापोली विधानसभा मतदारसंघातून 25,000च्या खाली एक मत जरी कमी पडलं तरी निवडणूक लढणार नाही ही भीष्म प्रतिज्ञा केली होती. ही प्रतिज्ञा फोल ठरल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांनी आमदार योगेश कदम यांना या प्रतिज्ञेची आठवण करून देत त्यांनी भीष्म प्रतिज्ञा पाळावी असं आव्हान माजी आमदार संजय कदम यांनी केलंय. परंतु आता गीते आयुष्यामध्ये ह्यापुढे लोकसभा काय एखादी ग्रामपंचायतची सरपंचाची निवडणूक देखील जिंकू शकत नाही. आणि माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे की त्यांनी दापोली मतदारसंघामधनं जर का मी 25,000च्या खाली जर का लीड घेतलं तर नक्कीच भविष्यामध्ये योगेश कदम हा आयुष्यामध्ये निवडणूक लढवणार नाही. माझं त्यांना चॅलेंज आहे. रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुनील तटकरे विजयी झालेले आहेत. पण त्यांचा विजय होत असताना एकंदरीत संपूर्ण रत्नागिरी मतदारसंघामध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये रत्नागिरी आणि रत्नागिरीमधील दापोली विधानसभा आणि गुहागर विधानसभा या दोन्ही मतदारसंघातून आनंद गीते यांना प्रचंड मताधिक्य मिळालेलं आहे. तटकरेंचा विजय हा रायगडमधून झालेला आहे. आणि म्हणून इथे रत्नागिरीतले जे महायुतीचे जे पुढारी होते त्यांनी ते वल्गना केल्या होत्या निवडणुकीपूर्वी. इथले नेते रामदास कदम यांनी सांगितलं होतं की दापोली मतदारसंघामधनं 25,000 प्लस होईल, गुहागर मतदारसंघातनं 20,000 प्लस होईल. आणि मग अशा पद्धतीनं जवळजवळ 65-70 हजारचं मताधिक्य देण सांगणारे रामदास कदम आता मात्र त्या ठिकाणी कुठलंही त्याच्यामध्ये टीव्हीच्या समोर येत नाही. आणि म्हणून मी दापोली मतदारसंघातील, गुहागर मतदारसंघातील, रत्नागिरी मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीने वल्गना करून देखील दापोली मतदारसंघामध्ये अनंत गीतेंना प्रचंड मताधिक्य मिळालं. गुहागर मतदारसंघामध्ये भास्करराव जाधव यांच्यामुळे प्रचंड मताधिक्य अनंत गीते साहेबांना शिवसेनेला मिळालं. आणि मग त्या काळामध्ये रामदास कदम बोलले होते की मी एक मत कमी आलो तरी मी पुढची निवडणूक लढणार नाही, विधानसभेची माझा मुलगा लढणार नाही. आणि तसंचपणे योगेश कदमनी सांगितलं होतं 25,000पेक्षा जर एक मत कमी पडलं तर आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार नाही, आम्ही निवडणूक लढणार नाही. एवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांनी सगळं निवडणूक मनावरती घेतली होती. आणि मग मतदारांनी दाखवून दिलं, शिवसेना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की इथे अनंत गीतेला महाविकास आघाडीला प्रचंड मताधिक्य मिळालं. आणि म्हणून रामदास कदम, योगेश कदम त्याची निवडणूक लढणार हा शब्द पाळतील का? कारण ह्याला कुठलाही शब्द पाळायची कधीच सवय नाही. आणि सातत्यानं लोकांच्या एक बोलायचं आणि बोलून झाल्यानंतर लोकांनी नाकारल्यानंतर ते शब्द त्याच्यामध्ये न पाळणारे रामदास कदम आता लोक निवडणुकीला पुढच्या वाट बघणार आहेत की योगेश कदम त्याच्यामध्ये बोलला तर मी 25,000पेक्षा एक मत आलं तर निवडणूक लढणार नाही. पण इथे जवळजवळ 8,500 मतांनी मागे राहिलेले योगेश कदम ते त्यांचा निवडणुकीचा शब्द पाळतील का? शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी सुकिवली गावातून एकही मत महाविकास आघाडीचे उमेदवार आनंद गीते यांना पडू देणार नाही असं जाहीर केलं होतं. मात्र निकालानंतर हे स्पष्ट झालं की 100हून अधिक मतंही आनंद गीते यांना शिवसेना शिंदेगडाचे तालुका प्रमुख सचिन धाडवे यांच्याच गावातून मिळालेली आहेत. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करून नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी सुकिवली गावचे सुपुत्र व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष विनायक निकम यांनी केलेली आहे. पाहूयात नेमकं काय म्हणालेत विनायक निकम. मी श्री विनायक वामन निकम
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा अध्यक्ष या नात्याने आज 2024ची होऊ घातलेली निवडणूक झालेली निवडणूक या निवडणुकीमध्ये श्री अनंतजी गीते साहेब त्यांच्या विरोधात श्री तटकरे उमेदवार होते, परंतु आज शिवसेनेचे तालुका अध्यक्ष श्री धाडवे यांनी ज्या वल्गना केल्या होत्या की मी गावातून एक तरी मत गीतेंना जास्त घेऊन देणार नाही, परंतु आता आम्ही महाविकास आघाडी या माध्यमातून आम्ही जवळजवळ 100चा लीड सुकिली गावातून दिलेला आहे। आता ह्याचा विचार वरिष्ठांनी त्यांच्या करावा आणि त्या तालुका अध्यक्षांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवावी, कारण आम्ही ग्राउंडला काम करत असताना आम्ही महाविकास आघाडी या नात्याने सर्व कार्यकर्ते जोमाने काम करत होतो आणि आम्ही दापोली मतदारसंघात 8,500चा लीड हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिलेला आहे। त्यामुळे ह्या अशा वल्गना ह्या बऱ्याच आम्ही ऐकलेल्या आहेत, परंतु ह्या अशा वल्गना करताना खरोखर विचार करायला पाहिजे की आपण काय करतोय आणि काय नाही। आता पूर्ण आमच्या सुकविली गटामध्ये किंवा खेड तालुक्यामध्ये असेल हे आम्ही वरचढ आहोत आणि आम्ही काम केलेलं आहे आणि आम्ही लीड घेतलेलं आहे। त्यामुळे तालुका प्रमुखांनी नैतिकता ही जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा कालचा निकाल हा धनशक्तीने जनशक्तीवरती मिळवलेला विजय आहे। जय पराजय हा निवडणुकीत असतोच, मात्र आम्ही जनतेची सेवा करतच राहणार। जय मिळवण्यासाठी ज्या अपप्रवृत्तीचा वापर कोकण प्रांतात झाला ती अपप्रवृत्ती कोकणाला घातक ठरणारी आहे। आज बिहार यूपी प्रमाणे मतदारांना खरेदी करण्याचं षडयंत्र रचलं गेलं, मात्र दुर्दैवाने आमचे गरीब कार्यकर्ते त्या धनशक्तीला लढू शकले नाही। मात्र जनशक्ती आमच्या सोबत आजही आहे आणि उद्याही राहणार अशी प्रतिक्रिया रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या निकालावरती विनायक राऊत यांनी दिली आहे। पाहूयात नेमकं काय म्हणाले आहेत विनायक राऊत। खरं म्हणजे कालचा निकाल हा धनशक्तीने जनशक्तीवर मिळवलेला तो विजय आहे। आम्ही प्रामाणिकपणे या मतदारसंघामधल्या मतदारांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यामध्ये तो सुद्धा करत राहणारच आहोत, कारण जय पराजय ह्या निवडणुकीमध्ये असतो, परंतु जय मिळवण्यासाठी ज्या अपप्रवृत्तीचा वापर कोकण प्रांतामध्ये झाला, सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये झाला, ही अपप्रवृत्ती कोकणला घातक ठरणारी आहे आणि म्हणून आज बिहारप्रमाणे यूपीप्रमाणे मतदारांना खरेदी करण्याचं जे षडयंत्र रचलं गेलं, दुर्दैवाने आम्ही गरिबातले गरीब कार्यकर्ते, त्यामुळे त्या धनशक्तीशी आम्ही लढू शकलो नाही, पण जनशक्ती आमच्या पाठीशी आजही आहे आणि उद्या राहणार आहे। 32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची लढत झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील तटकरे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून अनंत गीते यांच्यामध्ये लढत होती। या लढतीत सुनील तटकरे यांचा 87,392 मतांनी विजय झालेला आहे। मात्र असं असलं तरीही ज्या प्रकारे रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांनी लीड घेतलं ते लीड रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभेत व गुहागर विधानसभेत मिळालं नाही, तर अनंत गीते यांना दापोली विधानसभेत व गुहागर विधानसभेमध्ये लीड मिळाल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वेगळी राजकीय समीकरणं पाहायला मिळणार आहेत। आपण एक नजर टाकणार आहोत ग्राफिकच्या माध्यमातून 32 रायगड लोकसभा निवडणुकीच्या विधानसभा निहाय संपूर्ण निकालावरती। 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचं एकूण झालेलं मतदान हे 10,13,272 आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे हे 87,392 मतांनी विजयी झाले। आपण जर 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर एकूण 6 विधानसभा या 32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येतात। त्यामध्ये पेण विधानसभा, अलिबाग विधानसभा, श्रीवर्धन विधानसभा, महाड विधानसभा, दापोली विधानसभा आणि गुहागर विधानसभा या 6 विधानसभांचा सहभाग हा 32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये। आपण पेण विधानसभेचा जर विचार केला तर तिथलं एकूण मतदान 1,95,653 झाले, तर सुनील तटकरे यांना पेण विधानसभेमध्ये 1,12,995 मतदान झाले, तर अनंत गीते यांना 66,059 मतदान झाले। एकूण जर मताधिक्य पाहिलं तर 46,936 हे एवढं मताधिक्य पेणमध्ये सुनील तटकरे यांना मिळाले। आपण अलिबाग विधानसभेचा विचार केला तर अलिबाग विधानसभेमध्ये एकूण मतदान 1,98,318 इतकं आलं आहे, तर सुनील तटकरे यांना
1,12,654 मतदान हे अलिबागमध्ये झाले, तर अनंत गीतेंना 73,658 मतदान हे अलिबागमध्ये झाले. सर्वाधिक मताधिक्य या ठिकाणी 38,996 हे सुनील तटकरे यांना या ठिकाणी मिळालेलं पाहायला मिळते. आपण श्रीवर्धन विधानसभेचा विचार केला तर श्रीवर्धन विधानसभेमध्ये एकूण मतदान हे 1,55,254 इतकं आलं. त्यामध्ये सुनील तटकरे यांना श्रीवर्धन विधानसभेमध्ये 86,902 मतं मिळाली आहेत, तर अनंत गीते यांना 57,030 मतं मिळाली आहेत. मताधिक्य यामध्ये 29,872 एवढं सुनील तटकरे यांना श्रीवर्धनमुळे मिळाले. आपण महाड विधानसभेचा विचार केला तर महाड विधानसभेमध्ये 1,63,696 एकूण मतदान झालं आहे. यामध्ये सुनील तटकरे यांना 77,877 मतं पडली आहेत, तर अनंत गीते यांना 75,261 मतं पडली आहेत. मताधिक्य या ठिकाणी 3,616 हे सुनील तटकरे यांना या ठिकाणी पाहायला मिळते. आपण दापोली विधानसभेचा विचार केला तर दापोली विधानसभेमध्ये एकूण मतदान हे 1,60,778 इतकं आले. सुनील तटकरे यांना दापोली विधानसभेमध्ये 69,071 मतं मिळाली आहेत, तर अनंत गीते यांना दापोली विधानसभेमध्ये 77,503 मतं मिळाली आहेत. मताधिक्य जर आपण पाहिलं तर 8,432 मतांचं मताधिक्य यावेळेला अनंत गीतेंना दापोली विधानसभेमध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते. आपण गुहागर विधानसभेचा विचार केला तर गुहागर विधानसभेमध्ये एकूण मतदान हे 1,35,877 झाले. यामध्ये सुनील तटकरे यांना गुहागर विधानसभेमध्ये 47,030 मतं पडली आहेत, तर अनंत गीते यांना 74,674 मतं पडली आहेत. मताधिक्य पाहिलं तर 27,596चं मताधिक्य या ठिकाणी गुहागर विधानसभेमध्ये अनंत गीतेंना या ठिकाणी मिळालेलं आहे. आपण पोस्टलचा जर विचार केलात तर पोस्टलमध्ये एकूण मतदान हे 5,517 झालं आहे. सुनील तटकरे यांना 1,023 मतं पडली आहेत, तर अनंत गीते यांना 2,431 मतं पडली आहेत. मताधिक्य पाहिलं तर 608चं मताधिक्य पोस्टलमध्ये अनंत गीतेंना आपल्याला पाहायला मिळते. सुनील तटकरे यांना पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड येथे चांगल्या प्रकारचं लीड मिळाले आणि अनंत गीते यांना दापोली, गुहागर येथे चांगल्या प्रकारचं लीड मिळाल्याचं पाहायला मिळते. 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचा आपण एकंदरीत विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये सुनील तटकरे यांना लीड मिळाल्याचं पाहायला मिळते. मात्र अनंत गीते यांना रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि दापोलीमध्ये सर्वाधिक लीड असल्याचं पाहायला मिळते. कारण दापोली विधानसभेमध्ये 8,432 मतांचं लीड हे अनंत गीतेनं आहे, तर गुहागरमध्ये 27,596 मतांचं लीड हे अनंत गीतेंकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दापोली आणि गुहागर मतदारसंघामध्ये वेगळी राजकीय समीकरणं आपल्याला पाहायला मिळू शकतात. दापोली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना भरघोस मताधिक्य मिळवून देणारे माजी आमदार संजयराव कदम यांनी आज शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांची चिपळूण येथे भेट घेतली. जाधव यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी या दोघांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात दापोली विधानसभा मतदारसंघाबाबत बराच वेळ चर्चा देखील झाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोडेबाजार सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. स्थानिक प्रस्थापित अधिकारी आपल्याला सोयीस्कर असणाऱ्या ठिकाणी बदल्या करून घेण्यासाठी नियम धाब्यावरती ठेवून मोठमोठ्या व्यक्तींचा वशिला मिळवत असल्याचं सध्या बोललं जात आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ घातलेल्या आहेत. याबाबत जिल्ह्यातील वादग्रस्त आणि गैरकारभारात नावाजलेल्या आणि प्रस्थापित अधिकाऱ्यांनी आपल्याला हव्या तिथे सोयीस्कर ठिकाणी नियम डावलून बदली होण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. बदल्यांच्या मोठ्या प्रमाणावरती घोडेबाजार सुरू असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. जिल्ह्यातील शिस्तभंग आणि गैरकारभाराच्या बाबतीत नावाजलेले मात्र स्थानिक पातळीवरती प्रस्थापित असलेल्या अधिकाऱ्यांची सध्या चर्चा सुरू आहे. मोठा वशिला लावून त्यांनी वन विभागाच्या प्रादेशिक विभागात बदली होऊ शकत नसताना देखील सोयीस्कर त्याच विभागात बदलीसाठी मोठा घोडेबाजार सुरू आहे. त्यासाठी त्यांनी मोठा वशिला देखील लावला असल्याचं सध्या बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाच्या अंतर्गत अनेक विभाग असतात. त्यामध्ये सामाजिक वनीकरण, प्रादेशिक विभाग, वन्यजीव व इतर विभाग आहेत. प्रत्येक विभागात 6 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांचा विभाग नियमानुसार बदलला जातो. मात्र महत्त्वाचा भाग असलेल्या प्रादेशिक विभागात अनेक वर्ष सेवा करून देखील पुन्हा इतर विभागात सेवा न करता त्यांना फक्त प्रादेशिक विभागातच नियम डावलून
तेही आपल्या सोयीस्कर ठिकाणी बदली होण्यासाठी त्या बड्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न असल्याची चर्चा सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे बदलीसाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या वन विभागातील बड्या अधिकाऱ्यांपैकी काही अधिकारी आपल्या कार्यकाळात वादग्रस्त ठरले असून त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल आहेत, तर वरिष्ठ पातळीवरती त्यांची चौकशी देखील सुरू आहे। अशा अधिकाऱ्यांना शासन होण्याऐवजी त्यांना वशिल्यावरती पुन्हा वन विभागाच्या मनासारख्या पोस्टिंग भेटत असल्यामुळे जिल्ह्यात चर्चेला एक विषय बनलेला आहे। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिपळूणच्या शंकरवाडी येथे फुलांची बाग सजवण्यात आली। नगरपालिका अखत्यारीत जागेमध्ये फुलांची बाग बनवून त्यामध्ये रंगीबेरंगी फुलांची रोपे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश पेढामकर, अनंत मोरे, बापू साळविळकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाला निसर्गप्रेमी भाऊ काटडरे, बापू काणे, रामशेठ रेड्डी, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, माजी नगरसेविका शिवानी पवार, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि महिला वर्ग उपस्थित होते। शहरातील विविध भागांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान, उद्यान आणि फुलांच्या बागा जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली। फुलांची बाग उपक्रम राबवल्याबद्दल शंकरवाडीतील नवीन वसाहतीतील ग्रामस्थांनी पालिकेचे आभार मानले। मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा देखील दिल्यात। जसं की आपण जाणतो, आज जागतिक पर्यावरण दिन आहे। प्रथमतः मी या दिनाच्या निमित्तानं सर्व चिपळूणवासियांना शुभेच्छा देतो। जसं की आपल्याला माहिती आहे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे याचे जर आपण अध्यक्ष घेतले तर त्याचं शॉर्ट फॉर्म वेड होतो आणि खरंच एन्व्हायरमेंटला वाचवायचं असेल तर त्याच्यासाठी वेड होणं आवश्यक असतं। आणि ती मोहीम चिपळूणमध्ये खूप दिवसापासून चालू आहे। त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून आपण नगरपालिकेच्या वतीने आज या ओपन स्पेसमध्ये फुलांची झाड लावलेली आहेत आणि फुलांची एक बगीचा येथील लोकांसाठी विकसित करत आहोत। आज पर्यावरण दिन असल्यामुळे नवी मुंबईमध्ये ग्रीन होप या संस्थेच्या वतीने नवी मुंबईमध्ये वृक्षारोपण करण्यात आले। आमदार गणेश नाईक, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष भाजपचे संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईच्या अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। जागतिक पर्यावरण दिनाच्या मी सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा देतो। माझ्या माध्यमातून 2005 पासून ग्रीन होपची स्थापना केली आणि आज 2024 19 वर्ष ग्रीन होप या संस्थेला पूर्ण झाल्या आणि या ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून आज नवी मुंबईमध्ये विविध ठिकाणी वृक्ष लागवड हा कार्यक्रम हाती घेतलाय। आज आम्ही सकाळीच सुधाकरजी सोनावणे एका झोपडपट्टी परिसरामध्ये देखील पर्यावरणाचं महत्त्व किंबहुना वृक्ष लागवडीचं महत्त्व हे कसं आहे आणि त्या ठिकाणी आपण जर ठरवलं तर कोणत्याही प्रकारचं अशक्य काम पूर्ण करू शकतो, ही बाब सुधाकरजी सोनावणे आणि त्यांचे सर्व पर्यावरण प्रेमी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करून दाखवलेले आहे। आज 5 जून 2024 जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून खेड तालुक्यामध्ये 5000 रोपे लावण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत लायन्स क्लब ऑफ इस्लामपूर यांच्या रोपवाटिकेमधून देशी बियाण्यांचं तयार केलेले खास असे सीड्स बॉलचं वाटप पंचायत समितीच्या माध्यमातून तालुका स्तरावरती करण्यात आलं। हा कार्यक्रम खेड पंचायत समितीच्या आवारात प्राण जगताप साहेब, बीडीओ भाण साहेब, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, माजी प्रांतपाल जगदीशजी पुरोहित, खेड क्लबचे अध्यक्ष लायन रोहन विचारे, तरुण भारतचे पत्रकार राजू चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कुमार जैन, सचिव सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील, पंकजबाई शहा, संतोष शिंदे, विनोद मोरे, शैलेश धारिया, निनाद गांधी, रत्नाकर शिलेवन, ओमकार गोनकर, प्रवीण पवार, पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते। मुंबई गोवा महामार्गावरती लोटे या ठिकाणी महामार्गावरतीच आज झालेल्या सुरुवातीच्या रिमझिम पावसात लोटे या ठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागलाय। जवळजवळ कंबरभर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना या ठिकाणी त्रास झाल्याचं पाहायला मिळालं। हवामान खात्यानुसार मुंबईसोबतच महाराष्ट्रामध्ये 10 जूनपर्यंत मान्सून येऊ शकतो। आशा आहे की 6 जून ते 10 जूनमध्ये मुंबईमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस पडू शकतो। देशाची आर्थिक राजधानी मुंबईसोबतच महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण गरमी सुरू आहे। तसेच हवामान खात्याने मान्सूनला घेऊन एक अपडेट देखील घोषित केलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील लोकांना उष्णतेपासून आराम मिळू शकतो। मुंबईसोबतच महाराष्ट्रामध्ये 10 जूनपर्यंत मान्सून येईल। मान्सून केरळमध्ये वेळेआधीच दाखल झालेला आहे। केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगालमध्ये मान्सून दाखल झाला आहे। हवामान खात्यावरती
प्री मान्सून खास करून पश्चिम घाट, कोकण, गोवा किनाऱ्यापर्यंत सामील राहील. जास्त पाऊस मध्य महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये येऊ शकतो. शिवाय गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये पाऊस पडणार आहे. लोकसभेत भाजप शिवसेना पक्षाने महायुतीत निवडणूक लढली असली तरी दुसरीकडे पदवीधर मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. भाजपने मुंबई, कोकण पदवीधर मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले असूनही शिवसेनेच्या दीपक सावंत आणि संजय मोरे यांनी आपले अर्ज भरलेले आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून संजय मोरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोकण भवन येथे दोघांनी अर्ज दाखल केलेले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेने दोन्ही मतदारसंघ एकट्याने लढत चांगले मतदान घेतले होते. त्यामुळे यावेळी यावर आमचा दावा कायम आहे. याबाबत महायुतीत लवकरच बैठक होणार असून पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे संजय मोरे यांनी स्पष्ट केले. असं बघायला गेलं तर चारही जागांवर आमची स्वबळ लढलो होतो आम्ही. तर चारही जागांवर आमचा स्वतःचा क्लेम आहे. परंतु कसं आहे की आता प्रत्येक जागाचा अधिकार आहे, प्रत्येक पद्धतीने नावं जाहीर करत आहे किंवा काय फॉर्म भरत आहे. तसं आम्ही आम्ही सगळे जे काही पक्षाचे जे कोणी इच्छुक आहोत ते आम्ही आमचे मत प्रदर्शित केले आमच्या नेत्यांकडे आणि त्याप्रमाणे आम्हाला फॉर्म भरण्याचे आम्ही आज परवानगी घेतली आणि आज फॉर्म भरले. सर शेवटी बघा आम्ही हेच म्हणतो आहे की ज्यावेळेस स्वबळावर लढलो होतो तर 2 सीट काढल्या. महायुतीची ताकद आम्हाला भेटली तर नक्कीच 4 सीट आम्ही निवडून आणू शकतो. परंतु शेवटी युतीचा जो आमचा धर्म आहे तो आम्ही पाळणार आहोत. युतीमध्ये जे काय ठरेल जसं त्यांनी डिक्लेअर केलं तसं आम्ही आज फॉर्म भरलेत. उद्या बैठक होईल युतीच्या सर्व नेत्यांची आणि त्यात ठरेल आणि जे ठरेल ते आम्हाला मान्य आहे. आज माननीय मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशामुळे आम्ही दोघांनी म्हणजे संजय मोरे साहेब पक्षाचे सचिव आणि मी अनुक्रमे कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधरसाठी फॉर्म भरलेला आहे आणि लढण्याची इच्छा आहे आणि शिवसेना ही सीट लढते. दोन्ही सीट शिवसेना लढत आहे. ऑफकोर्स आम्ही फॉर्म भरलेला आहे. आता ठरूया काय ते महायुती काय इंडिव्हिज्युअल लढणार ठरूया. आपण ज्याप्रमाणे आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आदेश देतील त्याप्रमाणे होईल. तेच सांगितलं ना आम्ही फॉर्म भरलेला आहे. त्यांनी लिस्ट जाहीर केलेली आहे. ठरेल त्याच्यामुळे महायुती आहे शेवटी असं आम्ही मानतो. आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.